नमस्कार. आज आपण बँक ऑफ सत्कर्म ही संकल्पना काय आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यापूर्वी मी माझी ओळख करून देतो. माझं नाव श्यामसिंग राजपूत. पुण्यामध्ये आपली आत्मशक्ती नावाची संस्था आहे. यामध्ये आपण लोकांना रेकी, प्राणिक हिलिंग, EFT, डाउजिंग, अंकशास्त्र, न्यूमरॉलॉजी वगैरे वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून लोकांना आपण उपचार करतो, मार्गदर्शन करतो, काही टेक्निक लोकांना शिकवतो. हे गेले आपण 10-12 वर्ष करत आहे. यामध्ये आपण एक एनर्जी हिलिंग म्हणून आपला एक कन्सेप्ट आहे, ज्यात आपण लोकांना रोज एनर्जी हिलिंग देतो. त्यासाठी आपण 6 महिन्याला 1000 रुपये घेतो. एनर्जी हिलिंग म्हणजे काय हा कन्सेप्ट तुम्हाला माहीत करून घ्यायचा असेल तर आपला एक वेगळा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. हे सर्व करताना मला ही संकल्पना आली की ज्यात लोकांना आपण काही मदत करू शकतो का, लोकांचं काही भलं करू शकतो का, या दृष्टीनं आपण ही बँक ऑफ सत्कर्मा ही संकल्पना तयार केलेली आहे. यामध्ये असं असणार आहे की आपली ही बँक असेल, जसं तुम्ही नॉर्मल बँकेत जाता, तिथं अकाउंट ओपन करता, तिथं पैसे भरता, पैसे काढता किंवा तुम्हाला तिथं पैशावर व्याज मिळतंय, तसं आपली ही जी बँक ऑफ सत्कर्मा आहे यामध्ये तुम्हाला पहिला बँकेत सभासद व्हायचं आहे. पहिलं सभासदत्व हे तुम्हाला 1 महिना आम्ही मोफत देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही बँकेच्या कामाचा, तुम्हाला मिळणाऱ्या हिलिंगचा, तुम्ही केलेल्या सत्कर्माचा काय परिणाम होतो, काय फायदा होतो हा तुम्ही बघणार आहे. आणि 1 महिन्यानंतर जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही आपले रेग्युलर मेंबर होऊ शकता. यामध्ये आपली संकल्पना अशी आहे की जे लोक आपले बँकेचे सभासद होते त्यांनी रोज एक चांगलं काम करून ते बँकेमध्ये डिपॉझिट करायचं आहे. समजा तुम्ही एखाद्या आंधळ्याला रस्ता क्रॉस करायला मदत केली, एखाद्या तुमच्या घरातल्या कामवाली बाईला खायला दिली, एखाद्या कुत्र्याला खायला टाकली, अजून तुम्ही काही चांगलं काम केलं, छोटं मोठं, त्याला काही इम्पॉर्टंट नाही तुम्ही मोठं करायला पाहिजे, काहीही छोटं काम केलं तरी ते तुम्ही फक्त 2 ओळीत कळवायचं की आज मी आंधळ्या रस्ता क्रॉस करायला मदत केली. तर याच्या अगेन्स्ट तुम्हाला 1 दिवसाचं हिलिंग मिळेल. आज प्रत्येक माणूस हा शारीरिक, मानसिक, आर्थिक अथवा आध्यात्मिक समस्यांनी ग्रासलेला आहे. आणि ह्या सर्व समस्या येण्याचं मेन कारण असतं हे त्यांच्यामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा. आणि ही नकारात्मक ऊर्जा आपण जे तुम्हाला एनर्जी हिलिंग देतो त्यामध्ये ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन ती सकारात्मक ऊर्जा होते. तुमच्याकडे सकारात्मक ऊर्जा आल्यामुळं तुम्ही युनिव्हर्सची सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून तुमची सगळी कामं व्हायला लागतात, तुमच्या आयुष्यातल्या समस्या कमी होतात. त्याशिवाय तुम्ही ज्यावेळी सभासद व्हाल त्यावेळी तुमच्या डोक्यात रोज राहील की मी आज काय चांगलं काम करू आणि बँकेत काय चांगलं काम डिपॉझिट करू. हा तुम्ही चांगलं काम करण्याचा विचार करणं हा सुद्धा एक सकारात्मक विचार असतो, ज्यामुळे तुम्ही सकारात्मक ऊर्जा करून युनिव्हर्समध्ये सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित करून तुमच्या पहिल्या समस्या दूर व्हायला मदत व्हायला लागते. त्यानंतर तुम्ही एक चांगलं काम करताय, सत्कर्म करता. ते तुम्ही सत्कर्म केल्यावर तुमच्यामध्ये एक स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढतो, स्वतःबद्दलचा सेल्फ रिस्पेक्ट वाढतो. आणि ते जे तुम्ही चांगलं काम केलं, ज्या व्यक्तीशी चांगलं काम केलं, ज्या व्यक्तीला चांगलं तुम्ही मदत केलेली आहे, त्या व्यक्तीच्या आशीर्वाद, ब्लेसिंग, सदिच्छा तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुमची अजून सकारात्मकता वाढते. ह्यामुळं जे तुमच्यातले ज्या काही समस्या असतील त्या दूर व्हायला तुम्हाला मदत होतात. तर तुम्हाला एवढंच करायचं आहे की रोज एक चांगलं काम करा, आपल्या बँकेत डिपॉझिट करा आणि तुम्हाला रोज 1 दिवस हिलिंग मिळेल. आणि हे तुम्हाला हिलिंग आयुष्यभर मिळणार आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला 1 महिना हिलिंग मोफत मिळेल. तुम्हाला रोज 1 महिना सत्कर्म करून जमा करायचे आहे. आणि 1 महिना झाल्यावर तुम्ही तुमचं सभासदत्व
पुढे चालू ठेवू शकता किंवा कॅन्सल करू शकता, हा चॉईस तुम्हाला असेल. म्हणजे ह्या बँकेत सभासद सुरुवातीला होणं ह्या तुम्हाला रिस्क फॅक्टर काही नाही आहे. आणि जर तुम्हाला चांगला फरक वाटला तर तुम्ही एकदा सभासद होऊन तुम्ही पुढं चांगले काम करत राहू शकता, ज्याचं तुम्हाला आयुष्यभर त्याचे फायदे होणार आहेत. याशिवाय आपण जसं म्हणतो की सत्संगात राहावं, तसं ज्यावेळी तुम्ही आमच्या बँक ऑफ सत्कर्माचे सभासद होता त्यावेळी तुम्ही एका सत्संगात येतात. कारण इथं येणारा प्रत्येक बँकेतला सभासद हा चांगले कामं करण्यासाठीच आलेला असतो. त्याला चांगले कामं करून डिपॉझिट करत असतो, त्यामुळे तो चांगली कामं करून देतो. त्यामुळे तुम्हाला त्याचे जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत ते तुम्हाला मिळायला लागतात आणि आपोआप तुमचे व्हायब्रेशन चेंज व्हायला लागतात. हे जे व्हायब्रेशन एनर्जी हे शब्द मी वापरतो, ह्याबद्दल मी सविस्तर माहिती माझ्या एनर्जी हिलिंगच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ते तुम्ही शांतपणे बघा. आपल्या बँक ऑफ सत्कर्मामध्ये तुम्ही सभासद व्हा. मी तुमचं मनापासून स्वागत करेन. आणि ह्याशिवाय जे काही तुमचे आप्त मित्र असतील, कुटुंबातले लोक असतील, इतर जे कोणीही तुमच्या संपर्कातले असतील, या लोकांना आपल्या बँक ऑफ सत्कर्माचं माहिती द्या. म्हणजे तुम्हाला काही जास्त सांगायचं नाही, फक्त बाबा असं बँक ऑफ सत्कर्म आहे आणि ह्याची असं संकल्पना आहे आणि हा व्हिडिओ शांतपणे बघ, तुला कल्पना येईल. त्यांना फक्त एनर्जी हिलिंग आणि बँक ऑफ सत्कर्माचा हा व्हिडिओ पाठवला की त्यांना सगळी कल्पना येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला काही जास्त बोलायचं किंवा जास्त लोकांना समजून सांगायचं काहीही करत नाही, तुम्हाला काही मार्केटिंग करत नाही. ज्यावेळी तुम्ही एका दुसऱ्या व्यक्तीला बँक ऑफ सत्कर्मामध्ये सभासद होण्यासाठी माहिती देता, प्रोत्साहित करता, मदत करता, त्यावेळी तुम्ही एक चांगलं काम करता. कारण तुम्ही त्या व्यक्तीला चांगले कर्म करण्यासाठी प्रोत्साहित करता, चांगले कर्म करण्यासाठी उद्युक्त करता. हे तुम्ही एक चांगलं काम केल्यामुळं आपोआप तुमची सकारात्मकता वाढणार आहे आणि तुमचं भलं होणार आहे. मी ही माहिती तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे. अजूनही काही शंका असेल तर तुम्ही मला प्रत्यक्ष भेटू शकता, संपर्क करू शकता. आपलं पुण्यामध्ये टिळक रोडला ऑफिस आहे. माझा फोन नंबर आहे 9923195887. जर काही शंका असेल तर मला जरूर संपर्क करा. त्याशिवाय ही संकल्पना कशी आहे याबद्दल सुद्धा तुमचं मत जाणून घ्यायला मला खूप आवडेल. धन्यवाद. जय हिंद.